कोंढाणा किल्ला पुरंदरच्या तहात मुघलांना दिला होता, पण स्वराज्यासाठी तो परत मिळवणं आवश्यक होतं. कोंढाणा म्हणजे सरळपणे हल्ला करून जिंकून घेण्यासारखा काही साधा किल्ला नव्हता. तो उभ्या कड्यावर असणारा अभेद्य किल्ला होता. महाराजांना माहिती होते की यात कन्स्टंट म्हणजे तो उभा कडा आहे, जो चढणं सहजासहजी शक्य नव्हतं. म्हणून महाराजांनी त्यांचा सर्वात विश्वासू व कुशल सेनापती तानाजी मालुसरे यांना पाठवले. मोहीम सुरू झाली. दोर बांधले गेले आणि ठरल्याप्रमाणे कडा चढता आला. तानाजींच्या बलिदानामुळे कोंढाणा जिंकला गेला आणि सिंहगड म्हणून अजरामर झाला. इथे महाराजांनी अचूकपणे कन्स्ट्रेंट ओळखला व त्यासाठी सर्वात योग्य रिसोर्सेस वापरले. हेच तुम्ही कन्स्ट्रेंट मशीनसाठी केले पाहिजे. तुमच्या कन्स्ट्रेंट मशीनसाठी तुमचा सर्वात अनुभवी ऑपरेटर कोण आहे ते शोधा आणि त्याच्याकडेच ती जबाबदारी द्या. तो तिथेच काम करायला हवा. सेटअप टाइम कमी करायचा असेल तर पहिल्यांदा तो कन्स्ट्रेंटवरच करायला हवा. त्यासाठी सर्वात कुशल इंजिनियरचे लक्ष कन्स्ट्रेंटवरच असायला पाहिजे. क्वालिटी प्रॉब्लेम कन्स्ट्रेंटवर येऊ नये म्हणून सर्वात एक्सपिरियन्स क्वालिटी चेक पर्सनने तेथे नेहमी लक्ष ठेवले पाहिजे. बहुतेक फॅक्टरीमध्ये त्यांच्याकडचे बेस्ट रिसोर्सेस सगळीकडे स्प्रेड करून युनिफॉर्मली वापरले जातात. अशा वेळी जर कन्स्ट्रेंटवर तुमचे योग्य रिसोर्सेस नसतील तर सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी कमी इम्पॅक्ट दिसून येईल. महाराजांनी कन्स्ट्रेंट ओळखून तानाजींना निवडलं होतं, म्हणून सिंहगड मिळाला. तुमचा बेस्ट माणूस किंवा तुमची बेस्ट स्ट्रॅटेजी कन्स्ट्रेंटवर लागा, मगच तुम्हाला तुमच्या कारखान्यात फायदा होताना दिसेल.